तर शंकरपाळी बनवताना सगळ्यात आधी मैदा मोजून घ्यायचा। तर इथे मी 500 ग्रॅम मैद्याचं एक पॅकेट घेतलं आहे। हा अर्धा किलो मैदा आहे। मैदा आधी गाळून घ्यायचा। मोठ्या वाटीने मोजला तर हा 3 कप मैदा आहे। कप किंवा मोठी वाटी घ्या आणि त्याने सगळे प्रमाण मोजून घ्या। शंकरपाळी बनवण्याआधी मैदा कंपल्सरी गाळूनच घ्या। आता यात आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। तुपाचं मोहन परफेक्ट असलं की शंकरपाळी छान खुसखुशीत होतात। तर अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप तूप घ्यायचं आहे। अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडं कमी घेऊ शकता, पण तूप असं वितळलेलं घ्यायचं, घट्ट तूप नका घेऊ। आणि तूप असं थंड न घालता हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तूप मी ह्या भांड्यामध्ये गरम करून घेते। बघा तूप चांगलं कडकडीत गरम झालं आहे। आता हे मोहन यामध्ये घालून घेऊयात। तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या। त्यानंतर आता हातानेच तूप मैद्याला चांगलं घासून घ्यायचं। तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पिठाचा असा गोळा करून बघायचा। शंकरपाळी बनवताना तुपाचं मोहन जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलात तळताना विरघळू शकतात, त्यामुळे तुपाचं मोहन अगदी बरोबर घ्यायचं। आता एका भांड्यामध्ये पाऊण वाटी साखर घ्यायची। ही मोजून 125 ग्रॅम साखर आहे। यामध्येच पाऊण कप दूध घालायचं। जेवढी साखर घेतली आहे तेवढं दूध घ्या। पाऊण कप म्हणजे अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडं जास्त। अर्धा किलो मैद्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि यातली साखर विरघळू द्यायची। दूध आपल्याला घोटायचं नाही आहे, फक्त साखर विरघळेपर्यंतच गरम करून घ्यायचं। तर दूध चमच्याने असं हलवून घ्या म्हणजे साखर लवकर विरघळेल। 1-2 मिनिटातच यातली साखर विरघळली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे दूध थंड होऊ द्यायचं। आता दूध आणि साखरचं हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे। आता हे पिठामध्ये हे घालून घ्यायचं। एका वेळी पूर्ण घालून घ्या किंवा 2 वेळा थोडं थोडं घालून घ्या, पण थंड झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं। दूध गरम असताना पीठ मळायचं नाही। हे पीठ खूप जास्त वेळ मळून घ्यायचं नाही, असं हलक्या हातानेच मळायचं। बघा अशा प्रकारे घट्ट पीठ भिजवून घ्यायचं। हा गोळा खूप कडक नाही आहे, पण घट्ट मळून घेतला आहे। पीठ जर खूप घट्ट वाटत असेल, मळल्याच जात नसेल, तर यात 1-2 चमचे दूध घालू शकता। आता पीठ असंच भिजत न ठेवता याचे लगेच गोळे मळून शंकरपाळी बनवून घ्यायचे, कारण यामध्ये आपण तूप घातलं आहे आणि पीठ भिजत ठेवलं तर मग गोळा कडक होऊ शकतो, कारण यामधलं तूप घट्ट होते। पिठाचे मोठे मोठे 4 ते 5 गोळे करून घ्या। एक गोळा घेऊन मी लाटून दाखवते। यामध्ये तूप असल्यामुळे शंकरपाळी लाटताना पोळपाटाला अजिबात चिटकत नाही। अशा प्रकारे थोडं जाडसरच हे लाटून घ्यायचं। ह्या क्रॅक्स गेलेल्या साईडच्या कडा कट करून घ्यायच्या, म्हणजे मग शंकरपाळी छान चौकोनी तयार होणार। बघा एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। हे शंकरपाळे तळल्यानंतर तिप्पट फुलतात। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा पोळपाटाला अजिबात चिकटलेल्या नाही आहेत, लगेच निघतात। हे शंकरपाळे आता आपण तळून घेऊयात। तर इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। शंकरपाळे तळण्यासाठी तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही, तेल मध्यम गरम करायचं। तेल मध्यम गरम झालं आहे। आता हळूच तेलामध्ये शंकरपाळे सोडून घ्यायचे। सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि कमी गॅसवरच 1 मिनिट शंकरपाळी तळून घ्यायची। सुरुवातीचे 1 मिनिट शंकरपाळ्या कमी गॅसवर तळल्या तरच त्यावर लेयर्स पडतात, त्यामुळे आधी गॅस अजिबात वाढवायचा नाही। आता 1 मिनिटानंतर आपण शंकरपाळी हलवून घेऊया। गॅस आता मीडियम करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच शंकरपाळे तळून घ्यायचे। अर्धा ते 1 मिनिट चमच्याने त्या अशा एकसारख्या हलवत राहायच्या, म्हणजे मग त्या सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर तळल्या जातील। शंकरपाळे तळून झाले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा याच रंगावर शंकरपाळे तळून घ्यायचे। थोड्या वेळानंतर हा रंग आणखी डार्क होतो, त्यामुळे लवकरच शंकरपाळे तेलामधून काढून घ्यायचे। काही शंकरपाळे मी तळून घेतले आहे। शंकरपाळीच्या आतमध्ये छान लेयर्स पडले आहेत आणि बिस्किटासारखे मस्त खुसखुशीत झाले आहेत। हे दुधाने भिजवलेले शंकरपाळे चवीला खूप छान लागतात। या दिवाळीला हे शंकरपाळी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। तर हे रवा बेसनाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। रवा अगदी बारीक घ्यायचा। बारीक रवा नसेल तर रवा आधी मिक्सरमधून बारीक करून घ्या।
1 वाटी बेसन घेतलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर, त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलं आहे। ज्या वाटीने रवा बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तूप घ्यायचं। तर आता आपण रवा बेसन भाजून घेऊयात। रवा बेसन भाजण्यासाठी अशी जाड तळ्याची कढई घ्यायची, यात आता तूप घालायचे। जेवढं तूप आपण घेतलं होतं अर्धी वाटी तेवढं पूर्ण तूप घालायचं। तूप चांगलं तापलं की यात 1 वाटी बेसन घालायचं। तूप अगदी कडकडीत गरम केलं की बेसन छान भाजलं जाते। आता हे 1 मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचं। गॅस अगदी कमीच ठेवायचा। मिनिटभर बेसन परतून घेतलं की यात 1 वाटी बारीक रवा घालायचा। रवा आणि बेसन भाजायला सारखाच वेळ लागतो, त्यामुळे हे आता एकत्रच भाजून घ्यायचं। बेसन आधी आपण भाजलेलं नाही आहे, फक्त मिनिटभर तुपामध्ये परतून घेतलं होतं। पूर्ण वेळ रवा बेसन भाजेपर्यंत गॅस कमीच ठेवायचा। हे भाजताना जर बेसनाच्या गाठी झाल्या असेल तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या। 7 ते 8 मिनिटं हे भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर झालं आहे, तूप सुटायला लागलं आहे। तरी सुद्धा आता हे परत 4-5 मिनिटं परतून घ्यायचं। याचा रंग बदलला आहे, रवा बेसन छान खमंग भाजला गेला आहे, बेसनाचा स्मेल छान येतोय। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यात 1 वाटी पिठी साखर घालायची। पिठी साखर यामध्ये चांगली मिसळून घ्यायची। गॅस बंद केल्यानंतरच पिठी साखर मिसळून घ्या, नाहीतर यात पिठी साखरेचे गोळे होऊ शकतात। साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता गॅस सुरू करायचा आणि परत हे मिनिटभर परतून घ्यायचं। साखर घातल्यानंतर मिनिटभर हे मिश्रण परतून घेतलं आहे। आता गॅस बंद करायचा। आपलं मिश्रण तयार झालं आहे। यात थोडीशी वेलची पूड घालायची आणि काही ड्रायफ्रूट्स काजू बदाम मनुके मी तुपामध्ये परतून घेतले आहे, हे सुद्धा यात घालायचे। ड्रायफ्रूट्स असे तुपामध्ये परतून घेतले की ते छान क्रंची होतात आणि मग लाडू खाताना छान वाटतो। आता हे मिश्रण कढईमध्ये असं पसरून चमच्याने असं दाबून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे मिश्रण असंच ठेवायचं। आता 5 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढून बघते। बघा मिश्रण व्यवस्थित सेट झालं आहे। मिश्रण आता गरमच आहे, तर 10 मिनिटं कोमट होऊ द्यायचं। त्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे। 10 मिनिटांनंतर मिश्रण थोडं कोमट गरम आहे, पूर्ण थंड झालं नाही आहे। आता याचे आपण लाडू वळून घेऊयात। बघा पटकनच लाडू वळले जाते। तुपाचं प्रमाण आपण अगदी बरोबर घेतलं होतं, त्यामुळे मिश्रण कोरडं झालं नाही आहे, लवकरच लाडू वळला जात आहे। असं दाबून दाबून वळल्यामुळे लाडूला छान तूप सुटते आणि लाडू छान चमकदार दिसतो। एवढ्या मिश्रणाचे मीडियम साईजचे 10 ते 12 लाडू तयार होतात। लाडू अगदी मऊ खुसखुशीत झाला आहे, जिभेवर ठेवताच विरघळेल इतका मऊ आहे। जर तुम्हाला पाक बनवता येत नसेल तर अशा प्रकारे हे रवा बेसनाचे लाडू बनवून बघा, खूप छान होतात। तर ही तिखट मसाला शेव बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करावा लागतो। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2 चमचे जिरं घेतलं आहे आणि 2 चमचे ओवा। याची आपल्याला मिक्सरमधून बारीक पातळ पेस्ट करायची आहे। त्यासाठी यात थोडंसं पाणी घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे मसाल्याला टेस्ट छान येणार। आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। 1-2 मिनिटं मिक्सर फिरून हे चांगलं बारीक करून घ्या। मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे। आता एखादी वाटी घ्या आणि चाळणी घ्या आणि ही पेस्ट आता गाळून घ्यायची। ओवा जिरा आणि लसणाचं हे पाणी गाळून घेतल्यामुळे शेव बनवताना ती साच्यात अटकत नाही। चाळणीमध्ये वरून आणखी थोडंसं पाणी घालून हे गाळून घ्यायचं। आणि ही जी वरती राहिलेली लसण ओवा आणि जिऱ्याची पेस्ट आहे, हे तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये, पराठ्यामध्ये किंवा थालीपीठामध्ये वापरू शकता। आता शेव बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बेसन घेतलं आहे। इथे एक महत्त्वाची टिप्स, शेव बनवण्यासाठी असं विकत आणलेलंच बेसन घ्या, यामुळे शेव छान कुरकुरीत खुसखुशीत होते। घरी जे तुम्ही बेसन पीठ दळून आणता त्यापासून बनवलेली शेव थोडी कडक येते। हे 500 ग्रॅम बेसन आहे। मोठ्या वाटीने मोजून घेतलं तर 3 वाटी बेसन आहे। मी कपाने 3 कप मोजून घेतलं आहे। बेसन कंपल्सरी गाळूनच घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर डाळीचे कण असेल तर ते निघून जाणार आणि मग शेव करताना साच्यामध्ये ती अडकणार नाही। आता शेव खूप दिवसापर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपण एक साहित्य घालणार आहोत, ते म्हणजे तांदळाचं पीठ। तर यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर 3 कपासाठी अर्धा कप यात तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाचं पीठ यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
आता यात आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। तर ह्या पोहे खाण्याच्या चमच्याने मी 4 चमचे तेल गरम करून घेतलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या। असं तेलाचं मोहन घातल्यामुळे शेव छान खुसखुशीत तयार होते। तेल पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। आता यात काही मसाले घालायचे आहेत। तर आधी मी यात अर्धा चमचा हिंग घालते, अर्धा चमचा हळद। तुम्हाला शेव थोडी पांढऱ्या कलरची पाहिजे असेल तर हळद कमी घाला। त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं। शेव तिखट पाहिजे असेल तर 2-3 चमचे तिखट घाला। 1 चमचा मीठ, लसूण, ओवा आणि जिऱ्याची आपण पेस्ट बनवली होती त्यात सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे नंतर मीठ थोडं बघूनच घाला। शेवला तुम्हाला लाल कलर पाहिजे असेल तर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घाला, त्यामुळे शेव छान लालसर कलरची दिसते। लसूण, ओवा आणि जिऱ्याचं हे जे पाणी आपण गाळून ठेवलं होतं हे यात घालून घ्या। हे पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं, यामुळे शेव चवीला खूप छान होणार। त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। शेव बनवताना पीठ थोडं पातळच भिजवायचं असते, खूप घट्ट गोळा मळायचा नाही। तरी सुद्धा थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या। बघा अशा प्रकारे थोडं सैलच पीठ भिजवायचं आहे, खूप पातळ पीठ भिजू नका। पिठाचा असा गोळा करून बघायचा, असा गोळा व्हायला हवा। पीठ भिजवल्यानंतर 10 मिनिटं असं झाकून ठेवा आणि 10 ते 15 मिनिटांनंतर याची शेव बनवून घ्या। आता 10 मिनिटं झाले आहे। आता आपण याची शेव बनवून घेऊयात। शेव बनवण्यासाठी मी हे पात्र वापरत आहे, याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि सुरुवातीला साच्याला सुद्धा आतमध्ये व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आता चमच्याने हे पीठ घेऊन साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्या। पीठ साच्यामध्ये चांगलं दाबून दाबून भरायचं, मध्ये हवा राहायला नको, नाहीतर मग शेव पाळताना ती तुटू शकते। आता याची आपण लगेच शेव बनवून घेऊयात। त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि शेव बनवण्यासाठी कढईमध्ये भरपूर तेल घ्या। जेवढं कढईमध्ये तुम्ही जास्त तेल घेतलं असेल तेवढंच मोठ्या मोठ्या आकारामध्ये शेव बनवता येईल। सुरुवातीला बाहेरच्या साईडनी साचा असा गोलाकार फिरवून घ्यायचा, त्यानंतर मध्यभागी साचा फिरवून शेवट करायचा। अशा प्रकारे शेव पाडल्यामुळे शेव तेलात मोकळी होत नाही आणि शेव छान गोलाकार तयार होते। मिनिटभराने हा वरचा फेस कमी झाला की शेव थोडी कडक वाटते, तेव्हा ती पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची। शेव जर कमी तळल्या गेली तर ती नरम पडते, ही टिप्स लक्षात ठेवा। त्यामुळे शेव चांगली दोन्ही बाजूने तळून घ्यायची। शेव चांगली तळल्या गेली तरच ती छान कुरकुरीत राहते। तर ह्या टिप्स वापरून अशाच प्रकारे दोन्ही बाजूने शेव तळून घ्या। तर इथे मी शेव तळून घेतली आहे। अर्धा किलो बेसनाची भरपूर शेव तयार होते। तर या दिवाळीला घरच्या घरीच अशी मस्त मसाला शेव बनवा, खूप छान होते आणि महिनाभर तरी अशीच कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही। तर सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहे। पोहे मिक्सरला फिरून त्याचं अगदी बारीक पीठ करून घ्यायचं। आता हे मिक्सरमधून बारीक केलेले पोहे चाळणीने गाळून घ्यायचे। त्यानंतर अर्धी वाटी डाळवा घेतला आहे। डाळवा सुद्धा मिक्सरला फिरून याचं अगदी बारीक पीठ करून घ्यायचं। हे सुद्धा चाळणीने गाळून घेऊया। 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी डाळवा, तर हे आपण 1.5 वाटी घेतलं होतं। तर आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। हे तांदळाचं पीठ तुम्ही घरी बनवलेलं किंवा रेडीमेड आणलेलं कोणतेही वापरू शकता। आता यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा मी लाल तिखट घालते। तुम्हाला चकल्या किती तिखट बनवायचे आहे त्यानुसार लाल तिखट घाला। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे। हा ओवा आधी असा हातावर घासून घालायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर 3 ते 4 चमचे तीळ टाकायचे। आता हे सगळे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप ज्यामुळे चकल्या कुरकुरीत होतात ती म्हणजे यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी पाव वाटी तेल घेतलं आहे। आता ज्या वाटीने आपण पोहे, डाळवा आणि तांदळाचे पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून पाव वाटी तेल घ्यायचं। तर तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे। फक्त पाव वाटीच कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं। जास्त तेल घातलं की चकली तेलात तळताना सुटू शकते। हे चमच्याने मोजलं तर फक्त 4 ते 5 चमचे तेल असेल, यापेक्षा जास्त तेल घेऊ नका। आता हातानेच तेल मी पिठाला चांगलं चोळून घेते। तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं तरच चकल्या छान खुसखुशीत होतात।
ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, त्यामुळे तेल असं चांगलं हाताने सोडून सोडून लावायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ मुठीत घेऊन दाबल्यानंतर पिठाचा मस्त गोळा होतोय, याचा अर्थ तेलाचं मोहन अगदी बरोबर आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। तर पीठ भिजवण्यासाठी सुद्धा अगदी कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं। कोमट किंवा थंड पाण्याने पीठ भिजवायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। चकलीसाठी पीठ खूप घट्ट किंवा पातळ मळायचं नाही। पीठ भिजवताना जर ते थोडं पातळ झालं तर चकलीला काटे चांगले येणार नाही आणि चकली तळताना खूप तेल पिते। आणि जर जास्तच घट्ट पीठ भिजवलं गेलं तर जेव्हा चकली आपण साच्यामधून पाडतो तेव्हा ती चकली तुटते। त्यामुळे चकलीचं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 20 मिनिटांनंतर पुन्हा पीठ असं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं। पीठ असं चांगलं मळून घेतलं की चकली पाडताना तुटत नाही आणि चकली छान काटेदार तयार होते। आता पिठाचा थोडासा गोळा घेऊन असा लांब करून घ्यायचा। प्रत्येक गोळा घेतल्यानंतर तो थोडा वेळ मळून घ्यायचा। आता पिठाचा गोळा आपण साच्यामध्ये भरून घेऊयात। पीठ साच्यामध्ये अगदी दाबून दाबून भरायचं। पीठ जर असं दाबून दाबून भरलं नाही तर मधात हवा राहते आणि मग चकली पाडताना ती तुटू शकते, त्यामुळे पीठ चांगलं दाबून भरून घ्यायचं। आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊयात। तर चकल्या मी ह्या ताटामध्येच पाडून घेते। चकली पाडताना साचा खूप वर उचलायचा नाही, नाहीतर चकली पाडताना तुटू शकते। आणि चकली पाडल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही। अजून एक चकली करून दाखवते। चकलीचा पहिला वेळा दिला की तो हाताने असा गोलाकार करून घ्यायचा, म्हणजे मग पूर्ण चकली छान गोलाकार होते। आणि चकलीचे वेळे अगदी असे जवळून जवळून घ्यायचे, म्हणजे मग चकली दिसायला सुंदर दिसते आणि चकली तळताना तेलात सुटत नाही। एकाच वेळी जास्त चकल्या पाडायच्या नाही, 7-8 चकल्या झाल्या की त्या लगेच तळून घ्यायच्या। त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आता चांगलं तापलेलं आहे, तर आता गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। एका वेळी फक्त 2 ते 3 चकल्याच तळायच्या। एकाच वेळी जर तुम्ही जास्त चकल्या तळून घेतल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होते, तेल थोडं थंड होते, त्यामुळे चकली मग जास्त तेल शोषून घेते आणि चकल्या तेलकट होतात। सुरुवातीचे 1 मिनिट चकली अजिबात पलटवायची नाही, कारण चकली नरम असते आणि ती लगेच पलटवली तर तुटू शकते। मिनिटभराने आता चकली थोडी कडक झाली आहे, तर ही चकली आता पलटून घ्यायची। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा। जर तुम्ही गॅस वाढवला तर चकली लगेच तळून येते आणि ती आतून मग कच्ची राहते। चकल्या तळून झाल्या आहेत, काढून घेऊया। चकल्या तळताना खूप पेशन्स ठेवावं लागते। चकल्या जर तुम्ही लगेच हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर मग त्या काही वेळाने वातळ होतात, कुरकुरीत होत नाही। तर इथे मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहे, एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या आहे। चकलीवर काटे सुद्धा छान आले आहे आणि चकली बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे। तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमच्याही चकल्या अशा छान कुरकुरीत खुसखुशीत होणार। तर हे लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 कप बारीक रवा घेतला आहे। ह्या लाडूसाठी अगदी बारीक रवा घ्यायचा। 1 कप साखर घेतली आहे, पिठी साखर नाही घेतली आहे, जाडच साखर घेतली आहे आणि अर्धा कप तूप घेतले आहे। आणि लाडूवरून लावण्यासाठी थोडेसे मनुके घ्यायचे। आता सगळ्यात आधी ही साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। तर ही आपली पिठी साखर तयार झाली आहे। आता गॅसवर कढईमध्ये आपण रवा भाजून घेऊयात। तर आधी यात तूप घालायचे। आपण अर्धा कप तूप घेतले होते, त्यातलं पूर्ण तूप आताच न घालता अर्ध तूप आधी घालायचं आणि बाकीचं हे राहिलेलं अर्ध तूप आपल्याला नंतर घालायचं आहे। हा 2 कप रवा मी एकाच वेळी भाजून घेते। जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर 2 वेळा थोडा थोडा रवा भाजून घ्या। रवा भाजताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि रवा चमच्याने असा एकसारखा परतवत भाजून घ्यायचा। एखाद्या वेळी घाई गडबडीत जर तुम्ही गॅस वाढवला तर रव्याचा रंग बदलतो, पण रवा मात्र आतून कच्चाच राहतो आणि नंतर तो खाताना कचकच लागतो। त्यामुळे घाई न करता लो फ्लेमवरच रवा चांगला भाजून घ्यायचा। आता 7 ते 8 मिनिटं मी हा रवा भाजून घेतला आहे। आता हे राहिलेले पूर्ण तूप यात घालून घ्यायचे आणि परत आता 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवरच रवा भाजायचा।
हलकासा रंग बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा। रव्याचा छान खमंग वास यायला लागला आहे। हा पूर्ण रवा भाजायला मला 15 ते 16 मिनिटं लागले आहे। आता यात अर्धा चमचा वेलची पूड घालूयात आणि चिमूटभर मीठ घालायचं। परत 1 मिनिट लो फ्लेमवरच रवा परतून घ्यायचा। आता यात ही पिठी साखर घालून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा। रवा गरम गरम असतानाच यात ही साखर मिसळून घ्यायची, म्हणजे साखर लवकर मिसळल्या जाणार आणि साखरच्या अशा काही छोट्या छोट्या गाठी होतात, तर ह्या चमच्यानी मोडत मोडत साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपण गॅस बंद केला आहे हे लक्षात असू द्या। 4 ते 5 मिनिटं मी ही साखर मिसळून घेतली आहे। साखर मिसळल्यामुळे रव्याला आता ओलसरपणा यायला लागला आहे। हे मिश्रण गरम गरम असताना चमच्याने असं दाबून दाबून सेट करायचं आणि यावर झाकण ठेवून हे थंड व्हायला ठेवायचं। अर्धा तास हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। अर्ध्या तासानंतर बघा हे मिश्रण चांगले सेट झाले आहे। आताही तुम्ही याचे लाडू वळू शकता, पण हा रवा थोडा करकर लागतो, म्हणून आता आपण हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं, एकदम बारीक करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्सरमधून काढताना मिक्सर चालू बंद करायचं, चमच्याने मिश्रण खालीवर करायचं आणि पुन्हा मिक्सर लावून परत बारीक करून घ्यायचं। बघा मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे। याचं रवाळ टेक्स्चर निघून हे पिठासारखं झालं आहे। ह्या लाडूसाठी आपल्याला असंच मिश्रण पाहिजे आहे। हे मिक्सरला फिरवल्यामुळे यात उष्णता तयार होते, त्यामुळे तूप थोडंसं वितळतं, मिश्रण ओलसर होते। त्यामुळेच हे लाडू वळताना दूध किंवा पाण्याचा वापर करावा लागत नाही आणि दूध आणि पाणी न वापरल्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकतात। आता यात थोडंसं 3 ते 4 चमचे तूप घालायचं। या स्टेजला तूप घालणे ऑप्शनल आहे, पण तूप घातल्यामुळे लाडूला टेस्ट छान येते। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। बघा लवकरच याचे लाडू वळले जात आहे। हे लाडू अजिबात बिघडत नाही, छान तयार होतात। तुमच्या आवडीनुसार लाडूवर एखादा ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचं। बघा छान लाडू तयार झाला आहे। हे लाडू खूप मऊ होतात। याच प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे। तर इथे मी सगळे लाडू वळून घेतले आहे। पटकनच हे लाडू बांधले जातात। ह्या लाडूचं टेक्स्चर बघा, बिलकुल रवाळ वाटत नाही आहे। जिभेवर ठेवताच विरघळतील इतके मऊसूत झाले आहे, पेड्यासारखे नरम झाले आहेत। बऱ्याच जणांना पाकातले रव्याचे लाडू आवडत नाहीत, तर पाक न बनवता अशा प्रकारे लाडू करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हॅपी कुकिंग।